खरातच्या मुलाला एसआयटीच्या टीमनं ताब्यात घेतलेलं आहे। हर्षवर्धन खरात हा आता एसआयटीच्या ताब्यात आहे। नाशिकच्या तृप्ताबाला बंगल्यामध्ये एसआयटीची टीम दाखल झाली होती। एसआयटीनं खरातच्या मुलाला ताब्यात घेतलेलं आहे। तर खरातच्या मुलाला जरी ताब्यात घेतलं असतं विक्रांत, तरी खरातची पत्नी कल्पना खरात सध्या फरार आहेत असं सूत्रांकडून कळतंय। शिर्डी पोलिसांमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर कल्पना खरात फरार झालेल्या आहेत। कल्पना खरात यांना अटक करण्यासाठी शिर्डी पोलीस कल्पना खरात यांच्या मागावर आहेत। कल्पना खरातच्या अटकेसाठी 2 पथकं नाशिक आणि पुण्याच्या दिशेने रवाना करण्यात आली आहेत। अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात हिला कोणत्याही क्षणी अटकही होऊ शकते। दरम्यान या खरातची पोलीस कोठडी ही आज संपणार आहे। आज त्याला पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर केलं जाईल आणि त्यानंतर न्यायालय काय निर्णय देतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। आज दुपारी नाशिक सत्र न्यायालयामध्ये त्याला हजर केलं जाईल। मागच्या 13 दिवसांपासून एसआयटी कडून अशोक खरातची चौकशी सुरू आहे। आतापर्यंत अशोक खरातवर 11 गुन्हे दाखल झाले। काल चौकशीसाठी खरातच्या मुलाला सुद्धा ताब्यात घेण्यात आले, तर खरातच्या पत्नीवर देखील गुन्हा दाखल झालाय। पत्नी कल्पना खरात मात्र सध्या फरार आहे। तर आज न्यायालयामध्ये त्याला हजर करायचं आणि काल तब्बल 11 तास एसआयटी कडून खरातची चौकशी झाली। विक्रांत, खरातच्या कारनाम्यांची मालिका काही संपत नाहीये। शिर्डीतील साई संस्थांमधल्या कर्मचाऱ्याची खरातच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या झाली आहे। साई संस्थानातील कर्मचारी विकास दिवटे यानं 9 जून 2022ला गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं। विकासच्या सुसाईड नोटमध्ये सासरच्या जाचासह खरातच्या नावाचाही समावेश आहे। शिर्डी पोलिसांनी खरातसह विकासचा सासरा, मेहुणा आणि 4 जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता। मित्र विकास दिवटे म्हणून सायबर सोशनला कर्मचारी कामावर होता। त्याला 9/6/2022 रोजी त्याने आत्महत्या केली होती। आत्महत्या केल्यानंतर त्यांनी एक सुसाईड नोट लिहिली होती। त्या सुसाईड नोटमध्ये त्याने कॅप्टन खरात यांचं नावाचा उल्लेख केला होता आणि त्याच्या त्रासाला कंटाळून त्या विकास दिवटेने आत्महत्या केली होती। खरातने त्याला दम दिला होता, मी तुला सायबर सोशनमध्ये काम करू देणार नाही, आणि खरातने सायबर सोशनच्या उपकार्यकारी अधिकारी यांना हाताशी धरून त्याला प्रचंड त्रास दिला, ज्याने आत्महत्या केली आहे।